भगवान परमात्म्याचे सूत्रधोरीचा विचार सांगून देणारे ते संत, ज्यांनी मात्र त्या सूत्राचा विचार समजून घेतला, ज्यांनी मात्र त्या पदचिन्हांवर चालण्याचा निश्चय करून घेतला, ते सुद्धा संत कोटीत मोडल्या वाचून राहणार नाहीत। आणि अशी संत कोटी प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हा आपल्याला शोध करावा लागेल, देवाचा शोध करून चालणार नाही। काहोई तरानराने काहोई तरानराने काहोई तरानराने काहोई तरानराने काहोई तरानराने काहोई थोर संतांचा महिमा आला बहुतांच्या, किती जणांच्या कामी आला। जेवढे जेवढे नाव म्हणून आहेत तेवढे तेवढे संत यादीतले नाव त्यांच्या सगळ्यांच्या कामा आला संत महिमा। तुम्ही म्हणाल महाराज ते पूर्वी होतं, आता काही राहिलं नाही। आमच्या गप्पा तशाच असतात, आम्ही तसं सहज म्हणून टाकतो। पहिले होता तो संत, आता काय राहणार? चपात्या चोर, काय डबा बांधे ज्यात गरम करून खायली सूत नाही का? अहो तेवढ्याने भागणार नाही। तुम्ही आम्ही जर म्हणत असू की पूर्वी होतं आता राहिलं नाही, पूर्वी जे होतं तेच आजही आहे। कारण साधू संतांचा पुरावा आहे। कबीरदासजी महाराज म्हणतात, संत बीज पलटे नहीं जुग जुग गए अनंत, फिर इस धरा पे अवतार धरे फिर संत के संत। गहू बदलला नाही, बाजरी बदलली नाही, ज्वारी बदलली नाही, दादर बदलली नाही, मूग उडीद काही बदललं नाही। एका त्या भाष्यकाराला सुचलं, तो म्हणतो चांदन बदला सूरजन बदला न बदला समान, पण पुढे म्हणतात ते बदल गया इंसान। ज्याला माहित नाही तो म्हणतो अरे काय पहिले सारखं काही राहिलं नाही। आधी पहिले हाते गई खाए, आते लाते गई खाए राहिना का? पहिले भी हाते गई खाए, आते भी आते गई खाए राहिना। पहिले डोका गाय कमाए आणि आते पायच गाय कमाई राहिना। पहिले भी डोकं चलाय, आते भी डोकं चलाई राहिना। मग आता भक्ती करायला टाइमला डोकं चालवलं पाहिजे नाही का? साधू संतांनी एवढे मोठे मोठे गाथे लिहून ठेवले, ते जर माथ्यात उतरवले तर भक्ती कडल्या वाचून राहणार नाही। विठ्ठल तुमच्या आपल्या म्हणण्याप्रमाणे काही मात्र बदललेलं नाही। संतांचं ब्रीद जसंच्या तसं आहे। आजही ज्ञानोबरायांसारखं ज्ञान प्राप्त करता येतं, आजही तुकोबरायांसारखं झडझडीत असं वैराग्य प्राप्त होतं, झडझडीत अशी विवेकाची भाषा बोलता येते। आजही जसाचा तसा देव माझा अनुभवाला येतो। करा रे बापानो साधन Hare
गौरव आहे, गौरव नाही का? साधूंचा गौरव आहे. साधू म्हणतात करा रे बापांनो साधन हरीचे, झनी करणीचे करू नका. अहो सोपी गोष्ट आहे. तुमच्या आपल्या व्यवहारामध्ये कुठून पाकिस्तान मधनं आलेली 500ची नोट, तो नोट परीक्षक त्या नोटला बाजूला काढून ठेवतो. कुठे काढून ठेवतो? खोटी नोट जशी व्यवहारात चालत नाही, तशी साधूंची अंकित झाल्या व्यतिरिक्तची भक्ती देवाला आवडत नाही. देव सुद्धा तुमचा आपला त्या नोट सारखा निकाल करून बाजूला काढून ठेवतो आणि तुम्हा आपल्याला परत परत मात्र जन्म मरणाच्या चक्रात यावं लागतं. तो चक्कर तुमच्या आपल्या जीवनात येऊ नये म्हणून त्यांना तुम्हा आपल्याला बाप म्हणावं लागलं. काय म्हणावं लागलं? करा रे बापांनो साधन हरीचे, हरीचं साधन करा. हरीच्या साधना वाचून तुमच्या आपल्या जन्म मरणाच्या खेपा टळणार. जन्म मरणाची खेप टळावी तेवढ्यासाठी त्यांना सांगावं लागलं, बाप म्हणून संबोधन करावं लागलं. ज्या वेळेला कंटाळून मात्र माणूस एखाद्या लेकराला शिकवतो, त्या वेळेला त्या लेकराला मात्र शेवटी म्हणावं लागतं, ए ओ म्हणा बाप, करे करे नाही ते मरशी रे. बाप म्हणण्यामागचा एकच उद्देश आहे, बुडत असे जण न देखवे डोळा, येतो कडवडा म्हणून या. साधू संतांना तुमच्या आपल्याकडे पाहून दया आली आणि ते म्हणले, आम्ही लई प्रेमाने समजून राहिलो पण समजत नाहीत म्हणून सांगतो, ए बापून करा 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 रे बापा साधन हरीचे, झनी करणीचे करू नका. सोपी गोष्ट सांगतो. तुम्ही आपण इथला बनेलेतच, इथला बनेलेतच खोटी वस्तू घरनं सुद्धा ठेवतात नाही. ही तरी ती कपाट मा तरी ठेवतात नाही, नाही का? सोपं सांगतो. तुम्हा आपल्याला जर का सोनं खरेदी करायचं असेल आणि एखादा गल्लीत आला आणि तो म्हणायला लागला सोनं घ्या सोनं, तुम्ही त्यांकडे देखशात का कुतूहल करशात? बाई ना सोनं बी गरीब आहे का लागेल मनशात का राशात? मनशात ना. तुमनाकडे कस काय अशी सोनं लेवांद्री मायावर कुठ जातस तुम्ही? गली मासलं ते सुटकेस दरीसनी स्टरंग कान टोचल्या नाक टोचल्या त्यान करतो नाही ना. अहो कुठेतरी त्याचा डेपो आहे. बुवा बाजीनं शिखर गाठलं रे खऱ्या संतांना माघारी टाकलं. बुवा बाजीनं शिखर गाठलं रे खऱ्या संतांना माघारी टाकलं. बुवा बाजीनं शिखर गाठलं रे खऱ्या संतांना माघारी टाकलं. बुवा बाजीनं शिखर गाठलं रे खऱ्या संतांना माघारी टाकलं. मन गोवा करा माझी सेवा, मन गला माझी सेवा, मन गला सोपी गोष्ट सांगतो. तुमच्या आपल्या या महाराष्ट्र भूमीत जन्माला आलेले साधू, जे साधूंनी आपल्या जीवनातील 65 लाखाची संपदा तिच्यावर पाणी सोडलं आणि साधू झाले. किती लाखाची? 450 वर्षापूर्वीची 65 लाखाची संपदा आजच्या तुलनेत किती असेल? 5,000 ना प्लॉट होतात का नाही ताटे? आता काय किंमत? 60 करोड कता लाग राहिला तो 1 रुपया मग बिगा बर बेटी कितला बिगा होती तिथला मग? भारत वर्षाला
विकत घेण्याची ताकद, कोणाला? भारत वर्षाला विकत घेण्याची ताकद त्या टाइमाला होती. अशा साधूंनी सर्वस्वावर पाणी त्यागलं. संसाराच्या नावे घालून यशोदे, 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 संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत आहे पुण्य. असा जो स्वरूप धर्माचा विचार मांडण्यासाठी, स्वरूप धर्माचा विचार आचरणात आणण्यासाठी साधूंनी मात्र संसारावरती लांजली दिली. आणि आजच्या साधूंची जर कमी विचारधारा तुमच्या आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला, मग निघेलो दिशात मग गाया दिशात तुम्ही. आमच्या गावापासून 10 किलोमीटर अंतरावर मोठा पंडाळ पडलेला आहे. काही आता त्या पंडाळाचा जर विचार केला तर तिथे पैसे वगैरे काहीच लागत नाही. फक्त 100 रुपये जावा येवान भाडे. किती? 10 किलोमीटर ना कितला? कितला 10 किलोमीटर ना? एसटी में 10 किलोमीटर में तुम नकड़ी कितला लागतं? 30 रुपये में बरी बरी अख्खा दिन आहे. 30 रुपये में अख्खा दिन आहे का नाही? पण इथला बावडत आमना डोका बी 100 रुपये देतच. मावान तोंड बी दिगत नाही. हा जावं पुरता होत नाही. पाय चेट नव्हे माले. कितला देत सांगी? 100. बाबांना आवाज बी ऐकू येत नाही, बाबांना स्पर्श बी होत नाही, बाबा देखाव बी भेटत नाही, आणि बाबाला कोणी भिडू बी देत नाही. आणि येळापणा आमना सुटत. मांडीला जेवाल घाल असतील माय म्हणतस. कोण म्हणतस? मांडीला जेवाल घाल असतील कोण म्हणतस? आणि जो चित्रा जेवाडस वित्याल काय म्हणतस? चित्रास देखा आहे जिलेबी आहे बरं, अहो पेढा आहे बरं. आम्ही बी तडे भुक्या बंगाल तटे जातच नाही. चित्र गेली की बुक बरी गेली म्हणतस. हा अहो साधूंचं प्रीत काय आहे ते म्हणतात. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास सेवू ब्रह्मरस आवडीने. अहो एकांताची भक्ती सांगितली. साधू महात्मे म्हणतात गुरु शिष्याच्या एकांती अक्षरा एकची वदिती, त्या नाव भक्ती. अहो ज्या शिवकथेला तुम्ही आपण प्राधान्य देतो त्या शिवजींचा विचार करा. त्यांच्याकडे संपदा किती. ये ज्ञानासाठी ईशान्य तेजिले कैलास. या ज्ञानाकरता भगवान शिवजींनी कैलासाचाही त्याग करून दिला म्हणले. ते गुप्त गुहेत जाऊन बसले. कशासाठी? हा अहो इतकं कशाला विचारता. साधू संत म्हणतात पार्वती पुसे शिव शंभा
तुम्ही देवादिदेव महादेव, तुम्ही भजन कोणाचं करता हा मज लागी अचंबा. ज्या शिवाची कथा आहे ती ओरिजिनल कथा तर मग आपल्याला कळली पाहिजे. ज्या परंपरेने त्या साधूंचा उद्धार झाला, आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्राला धले सहज स्थिती, तेच प्रेम मुद्रा गोरक्षादी धली, पूर्ण कृपा केली गहिनी नाथा, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार चोजविले. मग सार तुमच्या आपल्याकडे यायला पाहिजे का? आम्ही फलकट आपल्याकडे काय रीती माहितीये का? कोंडा जमा करतस आणि दादर लई जा सांगतस लोक चाली. अहो चालणार नाही. जेवढे कमने कैसे आंधळे ये जाना, 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 कमने कैसे आंधळे ये जाना. साधूंचा पुरावा आहे. साधू महात्मे म्हणतात एक मनुष्य जात सकळ स्वभावताची भजनशील इथून सुरुवात होती. पण म्हणे भाऊ आवरण आलं आवरण, आणि त्या आवरणाने खऱ्या देवाकडे वळण्याची आमची इच्छा होत नाही. त्या खऱ्या देवाकडे वळण्याची इच्छा व्हावी तेवढ्यासाठी साधूंचा विचार पाहिजे, आदिनाथांचं ब्रीद पाहिजे. आणि त्या ब्रीदाखेरीज तुम्हा आपल्याला भक्ती करणार नाही. त्या ब्रीदाचा विचार मांडताना ज्ञानोबराय म्हणतात, जरी हे सगळे भक्तीच्या मार्गावर निघणारे असतील परी ज्ञाने लीन नाशिले, बुद्धी देदाशी आले, कल्पू नये ते कल्पिले अनेकत्व. देव एकच आहे, परंतु अनेकत्वाचा ध्यास यांच्या मनामध्ये तयार करणारी भुलभुलैया माया, आणि त्या मायेने यांच्या मनात अनेकत्व तयार केलं. अजून सोपं करून विचारतो तुम्हाला, तुमच्या आपल्या घरात बाप किती? एकच बाप. तुम्ही तो एक गोपी किशन नावाचा पिक्चर नाही पाहिला? ते म्हणतो ना मेरे दो बाप, मेरे दो बाप. हा महाटे नाही चालव का दो बाप? एक बाप कोण आहे? पोऱ्या. हा पोऱ्या एक बाप. साधू महात्मे म्हणतात की बाबा, जसं तुमच्या या पिंडाचा दाता एक आहे तसा ब्रह्मांडाचा दाता सुद्धा एक आहे, आणि एकाचा विस्तार ते हे जग आहे. आणि या जगातला तो विस्तार करणारा प्रस्तुत असलेला परमात्मा ओळखता येत नाही. तो ओळखता यावा गुरुचरणी ठेविता भाव, 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 गुरुचरणी ठेविता
ज्ञानदात्या गुरूंवर विश्वास ठेवावा लागेल आणि ज्ञानदाता गुरु परमात्म्याशी तुमचा आपला संवाद साधून देतात, मिलन करून देतात, गाठ घालून देतात. पण काय करावं लागेल? गुरु चरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव. मग मात्र देवाला भेटायला जायची गरज शिल्लक राहत नाही. संपदा प्राप्त झाल्यावर कोणतीही वस्तू अशक्य राहते का? जशी कोणतीही वस्तू न्यूनतेने मात्र राहत नाही, तद्वत तळहातावरील आवड्याप्रमाणे माझा परमात्मा प्राप्त आहे. प्राप्त असलेल्या देवाचं ज्ञान झाल्या वाचून तुम्हा आपल्याला ज्या जीवनामध्ये उन्यापुऱ्या ज्या गोष्टी आढळतात त्या मात्र राहतील. पण एकदा तळहातावरील आवड्याप्रमाणे जर का परमात्मा हस्तगत झाला तर कुठल्याही प्रकारची उणीपुरी ही भास शिल्लक राहणार नाही. आणि म्हणून सद्गुरूंना तुम्हा आपल्याला विचारावं लागेल, त्या ज्ञानाचा विस्तार समजून घ्यावा लागेल. ते ज्ञान गल्ली बोर्डात दिलं जात नाही, त्याच्यासाठी एकांत पाहिजे.